शानदार सोहळा या ठिकाणी आयोजित ऋणानुबंध एक कृतज्ञता आणि कल्याण शहर प्रकाशन मी मान्यवरांनी व्यासपीठावर स्थानापन्न आमदार माननीय श्रीयुत विश्वनाथ भोईर साहेब अध्यक्ष हेमाजी पवार या संघर्ष काळात कल्याण विकास फाउंडेशन सन्मानित करत असताना कल्याण विकास फाउंडेशनला सुद्धा तितकाच मनस्वी आणत आहे आणि ह्या नदी करते आपल्या सर्वांना पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके मी माजी आमदार नरेंद्र पवार साहेब यांना विनंती देऊन त्यांचे आजच्या कार्यक्रमामध्ये आपण सुंदर असं स्वागत करूया. तसंच त्यांनी परदेशात जाऊन वैद्यकीय शिक्षण घेतलं आणि गणपतराव जोशी यांनी मुलीमध्ये ज्ञानार्जनासाठी संघर्ष करण्याचं सामर्थ्य होऊन जाऊ दे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आपल्या कल्याण रत्नासाठी आनंदीबाई जोशी यांच्या परिवारातील सदस्य विश्वास जोशी यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. सन्मान चिन्ह तुळशीचा रोप आणि शाल देऊ आणि खरं तर हा कार्यक्रम राबवावासा वाटला कारण अखंड भारत देशाला यांचा सन्मान व्हावा ही संकल्पनाच मुळात कल्याण विकास फाउंडेशनने या ठिकाणी डोक्यामध्ये आणली. त्यासाठी जाऊ दे कारण अनेक कार्यक्रम आम्ही बघतो पण ही संकल्पना डोक्यामध्ये येणं आणि ती खुर्च्या रिकाम्या आहेत त्या खुर्च्यांवर स्थानावर आपण सर्वांनी स्थानापन्न व्हायचंय. कुणीही मागे उभे राहू नका. सुंदर असा सोहळा आलेले सर्व मान्यवर आणि जे मान्यवर ते थोड्याच वेळात पोहोचतील. पहिल्या महिला आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड मॅडम यांना विनंती करते की आपण दीप प्रज्वलन. सर काय सांगाल आजचा जो कार्यक्रम तुम्ही ठेवलेला नेमकं या कार्यक्रमाचा उद्देश आहे? आता गेल्या वर्षापासून मी दिनदर्शिका कल्याण शहराकरता काढतो आहे. गेल्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 विशेष गुण घेऊन 12 महिन्यामध्ये आम्ही ते घेऊन त्याची एक दिनदर्शिका केली होती आणि यावर्षी आम्ही ही दिनदर्शिका करत असताना कल्याण शहरामध्ये जे विविध मान्यवर आहेत अनेक रत्न आहेत त्यातले काही 12 रत्न आम्ही सिलेक्ट केले आहेत आणि त्यांची माहिती ही कल्याणकरांच्या समोर मी आजच्या पिढीला यातली काही रत्नचा थोडा विसर पडलेला आहे. मी डॉक्टर आनंदीबाई जोशी या जगात आपल्या देशातल्या पहिल्या महिला डॉक्टर ही अनेकांना माहितीच नाही. या निमित्ताने आमचा एक प्रयत्न आहे की डॉक्टर आनंदीबाई जोशींची माहिती ही आमच्या कल्याणपासून सगळ्यांना व्हावी. ही कल्याणमधल्यात अनेकांना माहिती नाही. वासुदेव बळवंत फडके आद्य क्रांतिकारक यांचा आजोळ कल्याणचा आहे. ही देखील माहिती आमच्या कल्याणकरांना अभिमानास्पद आहे. रामभाऊ कापसे राज्यपाल खासदार अशा अनेक त्यांनी पदं भूषवली. त्यांची महती ही सगळ्यांसमोर द्यावी असे 12 जणांना आम्ही मुद्दामून यामध्ये घेतलेलं आहेत. खरं तर अशी यादी खूप मोठी आहे पण आवर्जून आम्ही या 12 जणांची माहिती या कॅलेंडरमध्ये दिलेली आहे आणि आजच्या दिवशी या 12 जणांच्या परिवारातली जे लोक आहेत म्हणजे डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या फॅमिलीमधले, डॉक्टर रामभाऊ कापसे यांच्या फॅमिलीमधले, नंतर आमचे वासुदेव बळवंत फडके यांचा आजोळ आहे त्या फॅमिलीमधले, नगराध्यक्ष, विरोधी पक्षनेते धुळपसाहेब, कदमसाहेब, डी.पी. लोहार असे अनेक जे मान्यवर आहेत कल्याणचे आमचे मोती आहेत, विशेष व्यक्ती आहेत, त्यांच्या परिवारातल्या लोकांचा सत्कार आदरणीय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी या सर्व मान्यवरांचा सत्कार करत आहोत. आणि आनंदीबाई जोशींचं स्मारक देखील होतं आहे कल्याणमध्ये. त्याला देखील भरघोस निधी देखील माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी दिलेला आहे आणि हा विलक्षण योगायोग या निमित्ताने या ठिकाणी घडून आलेला आहे आणि हा असा एक वेगळा कार्यक्रम असं नियोजन कल्याणमध्ये आम्ही केलेला आहे.